पालकाची भाजी म्हटलं की घरातली लहान मंडळीच काय तर मोठेसुद्धा खाण्यासाठी नकार देतात. तेव्हा आपण आणलेल्या पालकाचं करायचं काय? तर तुम्ही अशा पद्धतीचे हे मऊ लुसलुशीत पालकाचे पराठे नक्कीच एकदा बनवून बघा. एकदा बनवल्यानंतर मुलं आणि घरातल्या सर्वांना हे पराठे खूप जास्त आवडतील. बघू शकता किती मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार झाले आहेत. तरीसुद्धा हे पराठे बनवण्यासाठी आपला फार जास्त वेळसुद्धा खर्च होत नाही. अगदी तुम्ही हे पराठे लसणाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दही लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तर मग फार जास्त वेळ खर्च न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पालक पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती मी एक कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये अर्धी पळी एवढं तेल टाकलेलं आहे. या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. जिरे छान असं फुलल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे. यामध्ये आलंसुद्धा तुम्ही टाकू शकता. मी आलं वापरलेलं नाही. चुकून एक मिरची अख्खी होती त्यामुळे ती मिरची मी फोडून घेतलेली आहे. मिरच्या छान अशा कट करूनच भाजून घ्यायच्या म्हणजे ही मिरची अंगावरती उडत नाही. यासाठी पराठे बनवताना तुम्ही आलं टाकलं नाही तरीसुद्धा चालेल, पण लसूण मात्र नक्की टाका. लसणामुळे या पराठ्यांना अतिशय छान अशी चव येते, म्हणून शक्यतोवर लसूण नक्की टाका. लसूण आणि मिरच्या छान अशा आपण या तेलावरती तळसून घेऊया. पराठा बनवण्यासाठी इथे एक जुडी मी पालक वापरलेला आहे. हा पालक स्वच्छ असा निसून घेतला आणि नंतर कट करून घेतलेला आहे. पालक शक्यतोवर मोठ्या आकारामध्येच कट केला तरीसुद्धा चालतो, कारण आता हा पालक आपण छान असा शिजवून घेऊया. इथे मी एक जुडी पालक वापरलेला आहे. पालक पाण्याने स्वच्छ असा धुतल्यानंतर एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचा, म्हणजे पालकामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं. यासाठी सर्व पाणी निथळल्यानंतर पालक मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पालक आपण हलकासा शिजवून घेऊया. आपल्याला हा पालक फार जास्त शिजवून घ्यावा लागत नाही. फक्त तुम्ही 50% एवढा हा पालक इथे शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण पालकाचे पराठे बनवतो तेव्हा आपल्या पराठ्यांना रंगसुद्धा छान येतो आणि कधीकधी मुलांना रंग छान दिसला की ते खाण्यासाठी आतुर होतात. म्हणून शक्यतोवर पालकाचा रंग कायम ठेवण्यासाठी अशा पद्धतीने हा पालक आपण कढईमध्ये शिजवून घेत आहोत. पूर्णपणे 10 मिनटं झालेली आहेत आणि पालक बघू शकता किती छान असा मऊ झालेला आहे. आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. यामुळे आपण टाकलेलं मीठ पूर्णपणे पालकाला एकसारखं लागतं. आपण शिजवून घेतलेला पालक 5 मिनटं थंड करून घ्यायचा आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून हा पालक बारीकसर वाटून घ्यायचा आहे. आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता. पाणी टाकून मी हा पालक वाटलेला आहे. वाटलेला पालक आपण गव्हाच्या पिठामध्ये छान असा मिक्स करून घेऊया. इथे गव्हाचं पीठ 2 वाटी एवढं घेतलेलं आहे. आधीच आपण या पालकामध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणून पुन्हा एकदा मीठ टाकायचं नाही आणि एवढ्याच पालकाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना पिठाचा गोळा फार जास्त घट्ट मळायचा नाही किंवा फार जास्त मऊसुद्धा मळायचा नाही. ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवण्यासाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी 2च मिनटामध्ये हे पीठ मळून तयार होणार आहे. आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ आणखी वाढवू शकता. आणि छान असं हे पीठ आता भिजवून घेऊया. मळून पूर्णपणे 10 मिनटं झालेले आहेत आणि 10 मिनटानंतरच आपण याचे पराठे बनवून घेऊया.
सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतरच तुम्हाला हवा आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे। पराठा तुम्ही आकाराने मोठा बनवणार आहात की छोटा बनवणार आहात त्यानुसार इथे हा गोळा काढून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने या गोळ्याला मी गोलसर आकार देत आहे। पराठे लाटण्यासाठी कोरडं पीठ वापरायचं आहे। सर्वात आधी हा गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलेला आहे। आता इथे हा पराठा आपण लाटून घेऊया। ज्या पद्धतीने आपण नेहमी चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे हा पराठासुद्धा लाटून घ्यायचा आहे। छोटासा पराठा लाटल्यानंतर त्याला मी तेल लावलेलं आहे आणि नंतर त्यावरती कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि छान असा हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। यामुळेच पराठे छान असे मऊ लुसलुशीत तयार होतात। आता हा पराठा आपण थोडासा पातळच लाटूया, कारण आता हा पराठा आपण गरम गरमच मुलांना खायला देणार आहोत। यासाठी जर तुम्ही मुलांना गरम गरमच हे पराठे खायला देणार असाल तर थोडेसे पराठे हे पातळच लाटून घ्यायचे आहे आणि जर काही वेळानंतर तुम्ही हे पराठे खाणार असाल तर हे पराठे थोडेसे जाडसर लाटले तरीसुद्धा चालतात। बघू शकता अशा पद्धतीने इथे हा पराठा मी लाटून घेत आहे। अतिशय छान असा ग्रीन रंग आपल्या पराठ्यांना आलेला आहे। आता हा पराठा आपण तव्यावरती भाजून घेऊया। यासाठी तव्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि नंतरच यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे। शकता इथे हा तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तवा छान गरम झाल्यावरती तेलाने छान असा ग्रीस करून घ्यायचा आणि नंतरच यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे। आपण पराठा टाकलेला आहे तोपर्यंत दुसरासुद्धा पराठा इथे लाटून रेडी केलेला आहे। छान असा मंद आचेवर हा पराठा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। पराठा भाजण्यासाठी फक्त मी तेलाचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता। तयार केलेले हे पराठे तुम्ही तेल लावून शेका किंवा तूप लावून, पण होणारे पराठे अतिशय मऊ आणि लुसलुशीत असे हे तयार होतात। जेव्हा हे पराठे मी बनवले तेव्हा हे पराठे मुलांना खूप जास्त आवडले, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी मुलांना डब्यावर देण्यासाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता। बघू शकता किती छान आणि मऊ असा आपला पराठा तयार झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये पराठा दिसत असेल त्यावरूनच अंदाज आला असेल की हा पराठा खरंच किती मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। खमंग खुशखुशीत असा हा पराठा मुलांना देण्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। हा पराठा पूर्णपणे शेकून तयार झालेला आहे। आता हा पराठा मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे तयार करून घेते। हे पराठे तुम्ही लसणाच्या चटणीसोबत किंवा आंबट गोड दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही नक्कीच खाऊन बघा। आपण बनवलेले पालकाचे हे पराठे तुम्हाला नक्कीच छान वाटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।